बघा अभंग नाथ बाबांचा आहे। नाथ बाबा या अभंगामध्ये मनुष्य देहाची नश्वरता तर सांगतात, पण या देहाला येऊन नेमकं करायचं काय, माणसाच्या जीवनाचं सार्थक कशात आहे याचा संदेश माणसाला देतात। परिमळ गेली या ओस फुलदेठी, आयुष्या शेवटी देह तैसा। जसा फुलातला सुगंध निघून गेला की फुलाला शून्य किंमत आहे, तसं माणसाच्या बाबतीत आहे। तसं माणसाच्या शरीरातला आत्मारूपी सुगंध निघून गेला की याला देखील शून्य किंमत आहे। म्हणून हरिमुखी गाता, म्हणून काय करायचंय, मुखानं हरी हरी म्हणायचंय। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। एकदा का हरी हरी म्हणलं की माणसाला पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरणं या राड्यामध्ये पडायची गरज नाही, कारण तो काळ क्षणाक्षणाला आपली वाट पाहतोय। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश। म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे हा अनुताप लक्षात घेऊन नाथ बाबा म्हणतात सावध होणं गरजेचं आहे, सावध झालं पाहिजे। आता कोण कोण सावध झालं, कोणी कोणी उद्धार करून घेतला याचे उदाहरण दिले। एक तास उरला खटवांग राजाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली। बस एका तासामध्ये खटवांग राजानं देवाचं भजन केलं आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली। सापडला हरी तयाला साधनेन, एका जनार्दनी हरी बोला। कोणतं साधन वापरलं त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी? जप केलं नाही, तप केलं नाही, अनुष्ठान केलं नाही, तर काय केलं, फक्त हरी या मंत्राचा जप केला आणि त्या साध्यापर्यंत पोहोचले। हा अभंगाचा सरळ सरळ भाव। विठाला बघा अभंग आहे जगद्गुरु, अभंग आहे संत नाथ बाबांचा। नाथ बाबांनी या अभंगामध्ये आपल्याला या मनुष्य देहाची नश्वरता सांगितली। आता नाथ बाबाचं नाव घेतलं की नाथ बाबांचं सगळं चरित्र डोळ्यासमोर येतं। जसं प्रेम म्हटलं की प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर येतो। जसं वैराग्य म्हटलं की वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा चेहरा डोळ्यासमोर येतो। ज्ञान म्हटलं की ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो। तसं शांती हा शब्द ऐकला की शांती ब्रह्म नाथ बाबा डोळ्यासमोर येतात। माणसानं किती शांत असावं, जीवन जगत असताना कितीही लोकांचा त्रास झाला तरी शांत राहून वैऱ्याला कसं नमवायचं हे शांती ब्रह्म नाथ महाराजांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं। आपल्याला सर्वांना चरित्र माहित आहे की 108 वेळा तो यवननाथ बाबांच्या अंगावर थुंकला। प्रसाद दे यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला। 108 वेळा तो अंगावर थुंकला, पण नाथ बाबा त्याला शब्दानेही वाकडं बोलले नाही। उलट नाथ बाबा म्हणतात, अरे भल्या माणसा, 108 वेळा तू माझ्या अंगावर थुंकला म्हणून माझं 108 वेळा गोदावरी गंगेचं स्नान झालं, उलट पुण्यात भर पडली। याला म्हणायचं शांती, याला म्हणायचं शांती ब्रह्म। उगाच कोणालाही पदव्या दिल्या जात नाही मैबाप। वैराग्य मूर्ती, शांती ब्रह्म ह्या पदव्या विनाकारण नाहीत। आजकाल पाहायला गेलं तर पदव्या अशा गाड्यावर वडापाव विकतात तशा विकल्या जातात। शास्त्री, पंडित, बरोबर आहे की नाही? थोडं माणूस तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन थोडा राहिला की वापस आल्यानंतर त्याच्या पाठीमागे बरोबर शास्त्री लागतं। ही अशी सध्याची कंडिशन चालू आहे। पण विनाकारण अशा पदव्या लागत नाहीत मैबाप। साधू संतांनी ते जीवन जगलं म्हणून शांती ब्रह्म पदवी लागली। अशा शांती ब्रह्म नाथ महाराजांचा हा अभंग आहे। बघा नाथ बाबांचे एवढे उपकार आहेत या वारकरी संप्रदायावर। तुम्ही म्हणताल बाकीच्या संतांचे नाहीत का? सगळ्या संतांचे आहेत, पण नाथ बाबांचे विशेष उपकार काय आहेत की मराठी साहित्यातलं 70% मराठी लिखाण हे नाथ बाबांचंच आहे। अगदी समाजाला समजल उमजल अशा पद्धतीनं। आता बाकीचे जे ग्रंथ आहेत काही संस्कृतमध्ये असतील, कोणाचं लिखाण वेगवेगळं ह्याच्यात असेल, पण नाथ बाबांनी या संत साहित्यातलं 70% लिखाण हे एकट्या नाथांचे, मराठी संत साहित्यातलं। म्हणून नाथांचे फार उपकार आहेत या वारकरी संप्रदायावर।
आणि त्याच नाथबाबांचा अभंग आज सेवेसाठी निवडलाय. विठ्ठला 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 विठ्ठला. नाथबाबा या अभंगात या मनुष्य देहाची नश्वरता सांगतात की परिमळ गेली या ओस फुलदेठी आयुष्या शेवटी देह तैसा. फुलातला सुगंध निघून गेला, आता फुलाचं रूपक केलं इथं. फुलातला सुगंध निघून गेला की फुलाला शून्य किंमत आहे, तसं माणसाच्या शरीरातला तो परमात्मा रूपी सुगंध निघून गेला की माणसाच्या शरीराला सुद्धा शून्य किंमत आहे. बघा, जसं फुलातला सुगंध गेला की फुलाची जागा ही कचरा कुंडीत आहे, किंवा भुईमुगाच्या शेंगातला शेंगदाणा निघून गेला की त्याची जागा ही उकिरड्यावर आहे, तसं एकदा का मनुष्याच्या शरीरातला आत्मारूपी सुगंध निघून गेला की माणसाच्या शरीराची जागा ही स्मशानात. लक्ष्याला ठाव स्मशानेचा, लक्ष्याला ठाव स्मशानेचा, लक्ष्याला ठाव स्मशानेचा. रडती रात्रंदिवस रडती झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. एकदा का या शरीरातला आत्मा निघून गेला, या शरीराचा भाव प्रेत रूप झाला की माणसाची जागा कुठे? स्मशानामध्ये. आणि जायचं प्रत्येकालाही मायबाप. इथं परमनंट कोणी राहण्यासाठी आलं नाही. आपण ज्याला माझं या शरीराला मी म्हणतो आणि या शरीराचे जे नातलग आहेत, याचे जे नाते संबंध आहेत, त्यांना आपण माझं म्हणतो. परंतु खरं सांगू का, हे मी आणि माझं हे काही खरं नसतं. जाताना मात्र एकट्याला जायचंय. म्हणून या ठिकाणी जो आलाय, इथं जन्माला आलाय, तो निश्चित जाणार आहे. देव कदाचित म्हणत असेल, अरे तू सारखं माझं 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 करतो. अरे तुला काही दिवसाच्या करारानं इथं पाठवले, तू जास्त दिवसासाठी तुला मी पाठवलेलं नाही. बस 70 ते 80 वर्षाचा करार आहे. एकदा का तुझे हे दिवस संपले की तुला इथंच यायचंय. कोणाला माझं माझं म्हणतो. म्हणून जाणं प्रत्येकाला. इथं परमनंट राहण्यासाठी कोणीही आले नाही. येत नाही उरो आले अवतार.